पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते जय हिंद सिटी मॉल भूमिपूजन। याबाबत अधिकृत तसे की धुळे शहरातील नवरंग पाण्याच्या टाकीजवळ सकाळी 10:30 वाजता पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते जय हिंद सिटी मॉलचे भूमिपूजन या ठिकाणी करण्यात आले। तर प्रसंगी या ठिकाणी धुळे शहर आमदार अनुप अग्रवाल, माजी महापौर प्रतिभा चौधरी, जयश्री अहिरराव, माजी महापौर प्रदीप करपे, माजी महापौर चंदूबापू सोनार, भाजपा जिल्हाध्यक्ष गजेंद्र शेठ आंबेडकर यांच्यासह मायादेवी परदेशी, भदेव भैया परदेशी आदी सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते। तर आज पालकमंत्री यांच्या हस्ते विविध विकास कामांचा भव्य शुभारंभ या ठिकाणी करण्यात आला। मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली संबंध राज्याचा विकास होतोय। चांद्यापासून बांद्यापर्यंतचा विकास होतोय। धुळे शहर हे नियोजनबद्ध शहर आहे आणि या शहराला फार महत्त्व, अनन्यसाधारण स्ट्रॅटेजिक लोकेशनचं महत्त्व आहे आणि मग भौगोलिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचं असलेल्या या शहरामध्ये अनेक हायवे, रेल्वे अनेक गोष्टी जात असताना इथे नवीन शहराला धुळे एक स्मार्ट धुळे, सुंदर धुळे, सुरक्षित धुळे हा संकल्प घेऊन भारतीय जनता पार्टी पुढे चाललेली आहे। पालकमंत्री या नात्याने इथले आमदार, इथले अध्यक्ष, इथले माजी खासदार सगळ्या लोकांनी मिळून एक संकल्प केला आहे की धुळे शहराला महाराष्ट्रातल्या अग्रगण्य शहरामधलं एक बनवायचं। त्या दृष्टिकोनातनं नाशिक, पुणे, मुंबईच्या धर्तीवर एक सिटी सेंटर मॉल याचं आम्ही भूमिपूजन केलं आहे। साधारणतः 42 कोटी रुपयाचा हा मॉल आहे। जय हिंद मॉल त्याचं नाव दिलेलं आहे आणि साधारणतः त्याच्यामध्ये एक 35,000 स्क्वेअर फीटचा इथे हा मॉल बनणार आहे। धुळे शहराच्या आधुनिकतेला शोभणारा हा मॉल आणि उद्याच्या काळामध्ये पूर्ण शहराला आवडेल, इथे जाता येईल, इथे फूड कोर्ट राहील, इथे अनेक व्यवस्था इथे राहतील। याच्या मागे एक भाजीपाला मार्केटसुद्धा इथे फार मोठं सुंदर असं आधुनिक भाजीपाला मार्केट राहणार आहे आणि म्हणून शहराच्या पुढच्या भविष्याला गती देणार ही सिटी सेंटर मॉल आपल्या सगळ्यांच्या साक्षीने याचं भूमिपूजन झालेलं आहे।